नियोजन या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत। या विषयासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सातारा बोरगाव येथील उद्यान विद्या विषयाचे विशेषज्ञ प्राध्यापक भूषण यादगीरवार सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तत्पूर्वी या विषयाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत, त्याबद्दल थोडक्यात मी थोडं प्रास्ताविक करतो। मित्रांनो, आलं हे आपल्या जिल्ह्यातील एक विशेष ओळख म्हटलं जाईल असं एक महत्वाचं नगदी पीक आहे। बऱ्याचदा आपण इतर पिकांच्या याच्यात तुलनेत जर पाहिलं तर आलं पिकवणारा शेतकरी जो आहे तो बाकीच्या पिकाच्या तुलनेत जागरूक असतो, चांगलं कष्ट करून चांगलं उत्पादन घेण्याच्या तयारीत असतो। सातारा जिल्ह्याबरोबरच आपण जर पाहिलं तर अलीकडं महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बरंचसं क्षेत्र आलं पिकाखाली येत आहे। परंतु हे येत असताना आपण सर्व आपल्याला कल्पना असेल की बऱ्याचदा आपल्याकडे याच्यामध्ये येणारे कीड रोग किंवा योग्य जातीचं माहिती नसणे किंवा योग्य बेने निवड कशी करावी याची माहिती नसणे आणि यामुळे आपण जो केलेला खर्च आहे, आपण जे केलेले कष्ट आहे त्याचं योग्य प्रमाणात आपल्याला उत्पादन भेटत नाही किंवा आपल्याला तेवढा नफा त्यातून होत नाही। तर हे जे आपलं क्षेत्र आपण जर बघितलं किंवा खास करून आमच्या जर आपण सातारा तालुक्याचा विचार केला तर आमच्याकडे एक म्हण आहे किंवा गमतीनं असं म्हटलं जातं की आलं हे पीक असं आहे, आलं तर आलं नाहीतर गेलं। म्हणजे आपण जर कष्ट केलं आणि एखादे जर आपण ठिकाणी कुठं आपली चूक जर झाली तर त्या पिकामध्ये आपल्याला खूप मोठं नुकसान सहन करावं लागतं। तर या सगळ्या गोष्टींना टाळण्यासाठी आज आपण संपूर्ण आले लागवड नियोजन म्हणजे सुरुवातीपासून ते काढणीपर्यंत आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे बेने निवड कशी केली पाहिजे, बीज प्रक्रिया कशी केली पाहिजे, त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे किंवा पूर्व मशागत करत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, तसेच पीक उभं असताना त्याला काही कालावधीनुसार आपल्याला काही फवारण्या असतील तर त्या आपल्याला फवारण्या कशा घेतल्या पाहिजेत किंवा कोणत्या घेतल्या पाहिजे। आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे आले पिकाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर याचा सायकल जे आपण दराचं म्हणतो, चक्र जे आहे हे एका वर्षी खूप आपल्याला चांगला दर देऊन जातात, त्यानंतर मग मात्र काही वेळ असं येते की आपल्याला फार कमी दर मिळतो। तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उत्पादन खर्च कमी ठेवणं आणि उत्पादन वाढवणं हा आले पिकामधील मला वाटतं यशाचा सर्वात कमी मंत्र आहे आणि तो आपल्याला कसा साध्य करायचा याबद्दलची माहिती देण्यासाठी आज आपल्याला प्राध्यापक भूषण यादगीरवार सर आज आपल्या इथं आहेत। आपण सर्वांनी मला वाटतं आपण आता त्यांचं आपण मार्गदर्शन ऐकूयात। मी विनंती करतो भूषण यादगीरवार सरांना की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं। भूषण सर। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी भूषण यादगीरवार नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी भूषण यादगीरवार कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आज शेकरू फाउंडेशन व कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आले पिकाचे नियोजन याविषयी आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहे। तर आज सर्वप्रथम मी प्रभू रामचंद्र श्री रामनवमी याच्या उपलक्षाने सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि रामनवमीची सर्वांना शुभेच्छा। हा जो महिना आहे अत्यंत पवित्र महिना आहे। गुढीपाडवा, बाबासाहेब आंबेडकर जयंती, आज रामनवमी आणि आपण आजच्या दिवशी आपल्या जिल्ह्याचं जे प्रमुख नगदी पीक आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहे। तर माझा आवाज ब्रेक झाला किंवा कनेक्टिव्हिटी जर झाली तर थोडं सहन करा आणि आपण कंटिन्यू करत राहू। या आजच्या दिवशी जेवढं कव्हर होईल तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करू। परत गरज भासली तर परत आपल्याला एकदा अजून एक सेशन घेता येईल। नेक्स्ट, आल्याचा जर विचार केला की सगळ्यात महत्वाचं जे आहे की जमीन कशी निवडावी ते सगळ्यात महत्वाचं आहे। आता या स्लाइड मध्ये आपण बघताय की वर योग्य जमीन, खाली अयोग्य जमीन। आता अयोग्य जमीन म्हणजे काय? अयोग्य म्हणजे आलं लागवड केलं आणि त्यात लागवड केली तर उत्पादन येणार नाही असं मुळीच बाब नाही, पण आलं लागवडीसाठी एक विशिष्ट प्रकारची जमीन लागते। खालच्या पिक्चर मध्ये जे बघत आहे की एक आहे काळी जमीन
आणि दुसरी आहे चुनखडयुक्त जमीन. काळ्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नाही आणि पाण्याचा निचरा न झाल्यामुळे श्वसन क्रिया मंदावते. श्वसन क्रिया मंदावली की झाडाची ऍक्टिव्हिटी लूज पडते आणि त्यामुळे उत्पादन कमी येतो आणि जास्त जर पाण्याचं साठवण जर झाली त्या ठिकाणी कंदकुजीचा त्रास होतो. दुसरं राईट साईडला जे बघताय तुम्ही उजव्या बाजूला, ती जमीन थोडी चुनखड आहे. आता अशा जमिनीमध्ये ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असते अशा जमिनीमध्ये लोह पिकाला कमी मिळते आणि पानावर नेहमी पिवळसर छटा दिसते. पिवळसर छटा दिसल्यामुळे, छटा असल्यामुळे हिरवेगारपणा राहत नाही आणि हिरवेगारपणा राहत नसल्यामुळे ती प्रकाश नसण्याची क्रिया मंदावते आणि प्रकाश नसण्याची क्रिया मंदावली की ते उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. म्हणून आपल्याला जमीन निवडताना ही दोन्ही प्रकारची जमीन टाळणं शक्यतो टाळणं फायदेशीर राहील. पण आपल्याकडे जमीन उपलब्ध नसेल अशा प्रकारची, ही दोन्ही प्रकारची जमिनी सोडून अशी जमिनी जर उपलब्ध नसेल तर आपल्याला जमिनीत भूसुधारक वापरणं गरजेचं आहे. तर चुनखडयुक्त जमिनीमध्ये आपल्याला माती परीक्षण अहवालानुसार मग भूसुधारक म्हणून आपल्याला आयरन पायराइट असेल किंवा गंधक ही घालून आणि सेंद्रिय खत, कुठल्याही प्रकारचे जे सेंद्रिय खत असेल ते मुबलक प्रमाणात घालून आपल्याला ही जमीन आलं लागवडी योग्य तयार करावी लागेल. दुसरं जे आहे काळी जमीन. काळी जमिनीमध्ये ती जर वर्जिन सॉइल असेल तर पहिल्यांदाच लागवड करत असणार तर तिथं उत्पादन बऱ्यापैकी चांगलं येऊ शकते. पण याआधी जर लावलेलं असेल तर त्या ठिकाणी हळद किंवा आलं लावलेलं असेल तर अशा काळ्या जमिनीमध्ये आलं लावू नका. आणि जर लावायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा सेंद्रिय खत मुबलक प्रमाणात घालावं लागेल. बेड चरी काढून घ्यावं लागेल. मध्ये मध्ये प्रत्येक 100 फुटामध्ये चरी काढून पाणी काढण्याची सोय करावं लागेल आणि त्यामध्ये भूसुधारक म्हणून आपल्याला जिप्सम वापरावं लागेल. आता सगळ्यात लागवडयुक्त जमीन आल्यासाठी सगळ्यात लागवडयुक्त जमीन कुठली आहे? लागवड उपयुक्त ती आहे वरची, जी तांबट थोडी माती आहे. यामध्ये आल्याचं पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. थोडं यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन मेंटेन करणं गरजेचं आहे, म्हणजे सेंद्रिय कर्ब म्हणतो. तर यामध्ये शेणखत जे आहे ते मुबलक प्रमाणात घालून ते ऑर्गॅनिक कार्बन जर मेंटेन केलं तर सगळ्यात चांगली जमीन जी आहे ती असल्या प्रकारची जमीन म्हणता येईल. कारण पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. जमिनीचा सामो जो आहे तो उदासीन असल्यामुळे सर्व प्रकारचे अन्नद्रव्य उपलब्ध होऊ शकतात. फक्त काळजी एवढी घ्यावी लागेल की आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन मेंटेन करावं लागेल. आल्याचं संपूर्ण जे आहे यशस्वीता ही जमिनीच्या ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्बावर अवलंबून आहे. आपण रासायनिक खत कितीही प्रमाणात दिले किंवा वॉटर सोल्युबल खत किंवा टॉनिक कितीही प्रमाणात जरी दिले तर उत्पादन मार खाते. त्याचं कारण काय की ऑर्गॅनिक कार्बन न मेंटेन असणं. तर सगळ्यात महत्वाची बाब आहे ऑर्गॅनिक कार्बन. नेक्स्ट, आता हे चार्ट बघत आहे. माती परीक्षण काही लोक करतात, काही करत नाही. काही जण करतात, त्यांना रिपोर्ट वेळेवर भेटत नाही किंवा योग्य रिपोर्ट मिळत नाही. आपल्याला चांगल्या प्रयोगशाळेतून माती परीक्षण तपासून घ्यावं लागेल आणि तपासल्यानंतर आपल्याला या चार्ट प्रमाणे आपल्या आल्याला लागवडीसाठी जे जे खत उपलब्ध होतील त्या सामूनुसार ते इथं दर्शवलेलं आहे. जे जे उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे त्याच्यावर आपल्याला विशिष्ट भर द्यावा लागेल. नेक्स्ट, आता जमिनीच्या आरोग्यविषयक मुख्य समस्या काय आहेत की जमिनी आम्लधर्मीय किंवा अल्कधर्मीय असणे, सेंद्रिय कर्बाची कमतरता, दुसरा अन्नद्रव्य रास आणि अन्नद्रव्याचा उपयोग, भारी काळी जमीन ही आले लागवडीसाठी कमी उपयुक्त असते. तसेच चुनखडी जमिनी सुद्धा प्रॉब्लेम आहे. चुनखडीयुक्त जमिनीचा दुसरं प्रॉब्लेम काय आहे की चुनखडीयुक्त जमिनीमध्ये 2 प्रकारची जमिनी असतात, एक खडी आणि एक असते पावडर. ज्या जमिनीमध्ये खडी असेल तिथं ती थोडीतरी योग्य, ज्या जमिनीत पावडर आहे त्या जमिनीमध्ये कडक पापुद्रा तयार होतो आणि कडक पापुद्रा तयार झाल्यामुळे काय होतं की जो पावसाचं पडणारा पाणी असेल किंवा ड्रीप मधून जो देणारा पाणी असेल तो खाली निचरा होत नाही कडक थरामुळे
आणि मिश्रण न झाल्यामुळे काय होते की आल्याचे जे मुळं असतात नेहमी पाण्याच्या संपर्कात असतात आणि पाण्याच्या संपर्कात असल्यामुळे तिथं कंदकुज होण्याची दाट शक्यता असते. म्हणून ही सुद्धा प्रॉब्लेमॅटिक जमीन मानली जाते. तर आपल्याला एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये सेंद्रिय खत असेल, सेंद्रिय खत कुठलं पण असेल, त्यामध्ये शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, त्यानंतर जैविक खते, त्यामध्ये अजोटोबॅक्टर, पीएचबी, केएसएम, झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे सगळं आपल्याला वापरावं लागेल. त्यानंतर रासायनिक खतामध्ये दोन्ही, जे आपण पारंपरिक पद्धत वापरतो ती आणि विद्राव्य खत. आता कंपोस्ट खत आपण बाहेरून विकत घेताना एक लक्षात असू द्या की कंपोस्टिंग खताची क्वालिटी सगळ्यात महत्वाची. कंपोस्टिंग खतामध्ये लीड ह्या घातक प्रमाणाचं धातूचं प्रमाण जर जास्त असेल तर आलं लागण्याची भीती जास्त असते. म्हणून कंपोस्ट खत जे बाहेरून आपण विकत घेतो ते सुद्धा दर्जेदार असणं गरजेचं आहे. म्हणून कंपोस्ट खत विकत घेताना काळजी घ्या. शक्यतो माझं तर म्हणणं असं आहे की कंपोस्ट खत आपण आपल्या शेतातलं वापरलं कधीही चांगलं असतं. नेक्स्ट. आता शेणखत आपण वापरणं टाळत आहे किंवा उपलब्ध होत नाही, पण मुद्दामून मी या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की शेणखत असेल किंवा अन्य जे सेंद्रिय खत असेल त्यातून आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्धता होतं. जसे की जस्त असेल, लोह असेल, तांबे असेल आणि मंगल या सर्व सूक्ष्म अन्नद्रव्याची वेगवेगळ्या प्रमाणात आपल्याला विविध सेंद्रिय खतातून उपलब्ध होतं. आता उदाहरणार्थ जस्त घ्या. जस्त म्हणजे झिंक हा का गरजेचा आहे की जस्त जर असेल तर इंडॉल ऍसिटिक ऍसिड आय जे म्हणतो ते मोठ्या प्रमाणात पिकाला उपलब्ध होते. ऑक्सिजन तयार होतात आणि ऑक्सिजन तयार झाल्यावर पिकाला फुटवे आपोआप येतात. आपण टॉनिक वगैरे याच्यावर जे अनावश्यक खर्च करतो ते खर्च कमी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र मुद्दामून अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करते. कारण आल्याच्या बाबतीत आपण जर बघितलं की एक प्रकारची लॉटरी आहे. मार्केटचा अभ्यास असणं गरजेचंच आहे, पण आपला जो जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा जो आलं लागवडीचा खर्च आहे तो साधारणतः सर्व लागवडीपासून शेणखत, बियाण्याची खरेदी, लागवडीचा खर्च, काढणीचा खर्च, विद्युत हे सगळं खर्च जर पकडलं तर एकरी 3.25 लाख रुपये खर्च येतो. आणि जर दर 15,000 रुपये जर मिळालं गाडीला म्हणजे 500 किलोला तरच ते कुठेतरी नफ्यात येतात, अन्यथा ते नुकसानीमध्ये असते. त्यासाठी आपल्याला तो खर्च कमी कसं करता येईल आणि कमी खर्चासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन का गरजेचं आहे हे मला मुद्दामून या ठिकाणी अधोरेखित करायचं आहे. हे जर आपण व्यवस्थित जर पाळलं तर आपला जो लागवडीचा खर्च आहे तो कमी येतो आणि 2 पैसे आपल्याला शिल्लक राहण्याची या ठिकाणी अपेक्षा असते. म्हणून ह्या चार्टचा तुम्हाला वाटत असेल तर स्क्रीनशॉट काढा. पण सेंद्रिय खताचा आणि सेंद्रिय कर्बाचा अत्यंत महत्वाचा आल्याच्या पिकाच्या बाबतीत किंवा अन्य कुठल्याही पिकाच्या बाबतीत. नेक्स्ट. हे एक चार्ट आहे. बरेचसे लोक गायीचं गोमूत्र जे आहे ती वापरतात आणि ती वापरणं फायदेशीर आहे. त्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत ती एका मी जर्नल म्हणून फोटो काढलेला आहे, तुमच्या समोर ती या ठिकाणी मी मांडत आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए असेल, व्हिटॅमिन ए अनेक खनिज गायीच्या गोमूत्रात असतात, ते सुद्धा वापरणं फायदेशीर आहे. नेक्स्ट. आता आले लागवडीसाठी नियोजन. यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की योग्य प्रकारची मशागत, बेण्याची निवड, पाण्याचं व्यवस्थापन, खत व्यवस्थापन हे जर व्यवस्थित जर केलं तर आलं लागवड यशस्वी होऊ शकते. आता सर्वप्रथम मशागतीची वेळ आहे. मी वेळेचं भान ठेवतात सगळे मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार, पण जर नाही झालं तर आपण पुढच्या सेशनला परत कंटिन्यू करूया. आता मशागतीचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. का ट्रॅक्टरने मशागत करत असताना किंवा नांगरटी करत असताना सकाळी ती मशागत करणं कधी फायदेशीर असणार? कारण सकाळच्या वेळी नांगराच्या मागे भरपूर बगळे असतील किंवा पक्षी असतील,
ही त्याच्या मागे फिरत असतात आणि ते त्यांच्या आड्यांना टिकून ते खातात. त्यामुळे भूमीचे जे असतील बिटल्स असतील, भूमीचे भुंगे, त्यांचा सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात तो कमी होतो. दुसरं, नांगरटी झाल्यानंतर कमीत कमी 2 महिने जर ही जमीन तापून जर राहिली तर बरेचसे बुरशीजन्य जे बीजांड असतील त्यांचं प्रमाण कमी होईल, जे आपल्याला खर्च कमी करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. आता आल्यामध्ये पूर्व मशागतीमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर नांगरटी, दुसरा रोटर मारल्यानंतर कच्ची बेड करणे आणि त्यानंतर पक्के बेड तयार करणे. हे तिन्ही गोष्टी आपल्या साध्य होणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आता आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाची मळी ही वापरली जातं शेणखताला पर्याय म्हणून. पण ऊसाची जी प्रेसमड कंपोस्ट आहे ही शेणखताला किंवा सेंद्रिय पदार्थाला हा पर्याय होऊ शकत नाही. ते अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट म्हणून आहे, पण तो पर्याय नाही. काही प्रमाणात वापरायला काही हरकत नाही, कारण यामध्ये मेणाचा जो प्रमाण आहे तो मेणसटपणा जास्त असतो, म्हणून ती प्रमाणात वापरणं कधी फायदेशीर असते. दुसरं म्हणजे आता ही जी मळी आहे तुम्हाला वापरायला घ्यायची असेल तर लागवडीच्या अगोदर कमीत कमी 3 महिने अगोदर आपल्या शेतात ती मळी येऊन पडणं गरजेचं आहे. ती मळी आल्यानंतर आपल्याला त्याची डिकम्पोजिंग कल्चर म्हणजे ट्रायकस कल्चर असेल किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ ट्रायकस कल्चर निर्मिती करते किंवा अन्य संस्थेमार्फत आपल्याला डिकम्पोजिंग कल्चर विकत घेऊन ते पाण्याची व्यवस्थित पुजून घेणं गरजेचं आहे. साधारणतः ही प्रक्रिया जी आहे 3 महिने आधी होणं गरजेचं आहे, कारण ती पूर्णपणे पुजणं गरजेचं आहे. त्यातली उष्णता जाणं गरजेचं आहे. उष्ण जर असेल तर उष्ण मळी जर वापरली तशी तर आलं घाबरण्याची शक्यता जास्त असते. म्हणून प्रेस मोड कंपोस्ट वापरताना ती आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आता सुरुवातीला आपण चर्चा केली जमिनीमध्ये भूसुधारक जे वापरायचं आहे ते कुठले जमिनीच्या प्रकारानुसार कुठले भूसुधारक वापरायचे त्या या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर जमिनी मशागत झाली, रोटर मारून घेतला. रोटर मारल्यानंतर आपण कच्ची बेड तयार केली. कच्ची बेड तयार करत असताना जी काही गांडूळ खत असेल किंवा करंज पेंट असेल, करंज पेंट 200 किलो किंवा निंबोळी पेंट 200 किलो किंवा करंज पेंट 100 आणि निंबोळी पेंट असं मिक्स करून आणि गांडूळ खत आणि त्याच्यासोबत बेसल डोस जो आहे, जर काळी जमीन असेल तर चिप्सम 100 किलो, गंधक 10 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो आणि पूरक आणि पालाशयुक्त खत ही आपण जेव्हा कच्ची बेड तयार करतो त्यावेळी जर टाकून घेतले, त्यानंतर पक्के बेड जर तयार करून घेतले तर ती फायदेशीर राहील. आपल्याला माहितच आहे की स्फुरद आणि पालाश ही पिकाला उशिरा उपलब्ध होतात आणि त्यामुळे पिकाच्या फुटव्यावर विपरीत परिणाम होतात. स्फुरदयुक्त खत टाकल्यानंतर बऱ्याचशा कालावधीनंतर उपलब्ध होतात. आता ही जर खत उपलब्ध झाली, उशिरा उपलब्ध झाले तर फुटवे 3.5 महिन्यामध्ये जे फुटवे येणार म्हणजे आल्याचे विविध टप्पे आहेत ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये डिस्कस करणार आहे. पण जे दुसरा जो टप्पा आहे शाखेवाढीची अवस्था, त्यामध्ये फुटवे येतात. त्या फुटवे येण्याच्या कालावधीमध्ये स्फुरदयुक्त जर खत उपलब्ध जर झाले नाही तर फुटव्यांवर विपरीत परिणाम होतो. म्हणून तर पालाशयुक्त खत आणि स्फुरदयुक्त खत ही कच्ची बेड तयार करत असताना निंबोळी पेंट, करंज पेंट सोबत मॅग्नेशियम सल्फेट आणि ही जे आहे स्लाइड मध्ये जे दिसते ते सगळं आपल्याला व्यवस्थित करून कच्ची बेड तयार करायचं, नंतर पक्के बेड करायचे. नेक्स्ट, आता ह्या स्लाइड मध्ये तुम्ही बघत आहे की हे बेड तयार झाले, कच्चे बेड किंवा पक्के बेड झाले, पक्के बेड लागवडीसाठी तयार झाले असे गृहीत धरूया. तर ही बेड जे आहे साधारणतः 4.5 फुटीचा खालचा बेस असणार आणि वरचा टॉप जो आहे साधारणतः 2.5 फुटाचा टॉप आहे. यामध्ये एक सिंगल लॅटरल टाकण्याची आपल्याकडे पारंपरिक पद्धत आहे. आता ही लॅटरल वापरत असताना किंवा ड्रिपरचा संच निवडत असताना आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे, कारण याचा सुद्धा संबंध डायरेक्ट कंदकुजीशी आहे. तर जर जमीन हलक्या प्रतीची असेल
तर आपल्याला कमी डिस्चार्जचा लॅटरल वापरणं गरजेचं आहे जर हलक्या प्रतीची जमीन असेल तर. आणि हलक्यामध्ये मुरमाड स्वरूपाचे ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा खूप फास्ट होतो अशा ठिकाणी 2 लिटरचा डिस्चार्ज आणि 2 लॅटरल टाकून आपल्याला ते बेड भिजवणं गरजेचं आहे. जर हलक्या जमिनीमध्ये आपण जास्त डिस्चार्जचा म्हणजे काही लोक 4चं वापरतात, काही जण 8चं वापरतात, कारण त्यांची संकल्पना असते की लोड शेडिंग किंवा अन्य प्रॉब्लेममुळे माझं रान लवकर भिजलं जातं. मग 8 लिटरचा डिस्चार्ज वापरला जातो. हलक्या जमिनीमध्ये 8 लिटर डिस्चार्ज असणारा जर ड्रिपर वापरला गेला तर संपूर्ण पाणी हा पाटात येतो आणि तो बेड जो आहे तो कोरडा असतो. आपल्याला बांधावरून असं वाटतं की माझं बेड पूर्ण भिजलेला आहे, तो बेड भिजत नाही, पाटात पाणी आलेलं असतं. बेड पूर्ण न भिजल्यामुळे त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते. उष्णता निर्माण झाल्यामुळे आलं गाभारण्याची शक्यता जास्त निर्माण होते. म्हणून हलक्या जमिनीमध्ये कमी डिस्चार्जचा ड्रिपर निवडणं फायदेशीर असते. नेक्स्ट तुम्ही बघत आहे या ठिकाणी फोटोमध्ये की आता लागवड करताना बेड आता कुठल्या दिशेने असायला पाहिजे? बेड उताराच्या दिशेने आवश्यक आहे, कारण पाण्याचा निचरा त्या ठिकाणी व्यवस्थित होतो. म्हणून आता दुसरं असं आहे की तुम्हाला दुसरा ऑप्शन असं सुद्धा आहे, जर तुमची शेताची लांबी जास्त लांबीच्या दिशेने जास्त असेल, बेड ज्या दिशेने लांब जास्त असेल अशा ठिकाणी बेड जर तयार केले आणि त्याच ठिकाणी त्याच दिशेने जर उतार सुद्धा असेल तर ही सर्वोत्तम आहे. कारण जेवढे लांबीचे बेड असणार तेवढे तुमची एकरी झाडांची संख्या जास्त वाढणार आहे. याचं कारण असं आहे की पाटात जी जमीन जाणार आहे ती कमी जाणार आहे. लांब बेड असल्यामुळे एकरी झाडांची संख्या जास्त बसणार आहे. म्हणून आपल्याला ती एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला बेड तयार करत असताना उताराच्या दिशेने करायचे आहेत आणि ज्या ठिकाणी दुसरा पूर्ण मध्य साधायचं आहे की उताराच्या दिशेने बेडची लांबी जर जास्त असेल अशा ठिकाणी आपल्याला बेडची दिशा ठरवायची आहे. आता यामध्ये ड्रीपनी जर लागवड करणार असाल तर 2 ओळीची लागवड, जे नवीन शेतकरी आमच्या जिल्ह्याचे जे सातारा जिल्ह्याचे शेतकरी आहेत ते तज्ञ आहेत, त्यांच्याकडूनच मला बरंचसं शिकायला भेटलं. पण इतर जिल्ह्यातील जे शेतकरी जे ऐकत आहेत त्यांच्यासाठी की आल्याची लागवड करताना सिंगल लॅटरल टाकत आहोत, मध्यम प्रकारची जमीन आहे त्या ठिकाणी 2 लाईनवर आल्याची लागवड करणं ही फायदेशीर आहे. नेक्स्ट आता या ठिकाणी तुम्ही चार्ट बघत आहे, खाली एक फोटो ड्रीपचा दिलेला आहे, बाजूला माझा हात आहे त्या ठिकाणी एक गोल सर्कल दिलेला आहे. आता सर्वात प्रथम मुद्दा की आल्याची लागवड कधी करायची. तर एकंदरीत असं जर विचार केला, दिवसेंदिवस हवामान बदलामुळे तापमान सातारा जिल्ह्यात सुद्धा वाढत चाललेलं आहे. आधी अक्षय तृतीयाला लागवड करण्याची पारंपरिक पद्धत होती, आता ती काही प्रमाणात पाळली जाते. पण आपल्याला आपल्या ऍप मध्ये म्हणजे स्मार्टफोन मध्ये आपल्याला बऱ्याचशा कंपन्याकडून तापमानाची नोंद येते. ती तापमानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण आलं जी लागवड आहे ती साधारणतः 35 ते 37 डिग्री सेल्सिअस या तापमानात होणं गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यालाच माहित आहे की बाहेरील वातावरणापेक्षा जमीन थोडी जास्त उष्णता राहू शकते, कारण जमिनीमध्ये शिरपेकर किंवा जीवाणू कुजणं यामुळे तापमान थोडं जास्त असतं. म्हणून अशा ठिकाणी आलं लागवड करत असताना तापमानाची विशिष्ट नोंद घेणं गरजेचं आहे. 35 ते 37 डिग्री सेल्सिअस या तापमानात लागवड केलेली योग्य असते. दुसरं आपण बघा या फोटोमध्ये ड्रीपची निवड, आपण मागच्या सत्रात आधी चर्चा केली की ड्रीपची निवड करताना ड्रीप कसा असायला पाहिजे आपल्याला मुद्दाम माहितीसाठी ना. आता हे 3 प्रकारचे आपल्याला चिन्ह दिसत आहेत. पहिला जो आहे रेताळ जमीन, रेती किंवा हलकी जमीन, मुरमाड जमीन, या जमिनीमध्ये ड्रीपचा जो पाणी आहे तो सरळ खाली जातो. तो दोन्ही झाडाच्या मध्ये आपण ड्रीप जरी ठेवलं पाणी दोन्ही झाडांना मिळत नाही, पाणी सरळ त्याची पाण्याची मुवमेंट सरळ असते. दुसरा मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये ड्रीप दिलेलं पाणी थोडं गोलाकार आकोडात दोन्ही झाडांना मिळते.
आणि भारी जमिनीमध्ये काय होते की पाणी जास्त आळवं पसरते आणि पाणी आळवं जास्त पसरल्यामुळे दोन्ही झाडं नेहमी याच्यात असतात, दोन्ही झाडं नेहमी ओलावा असते. त्या ठिकाणी मग न्यूट्रिएंट अपटेक असेल किंवा पाण्याचं अपटेक हे कमी प्रमाणात होतं. पाणी पाण्याचे नेहमी संपर्कात असतात आणि अशी जमीन जर कापली नाही गेली तर निमॅटोडचा सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून मध्य प्रकारची जमीन ही कधी फायदेशीर असते. आता तापमानाची चर्चा केली आपण, लागवडीचं ड्रीप संच निवड ही चर्चा केली. तिसरी महत्वाची मुद्दा जे आहे की आपण मजूर लावून आल्याची लागवड करत असतो. ही लागवड करत असताना आपण स्वतः तिथं उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण मी बऱ्याचशा ठिकाणी बघितलंय की मजूर जेव्हा आपल्याला लावतो आलं लागवडीसाठी, त्यांना आपण विशिष्ट देतो स्पेसिंग, लागवडीचं अंतर, की तू एवढ्या अंतरावर एवढ्या सेंटीमीटर किंवा एवढ्या अंतरावर आपल्याला लागवड करायची. पण या टोकापासून सुरू करतात लागवड करायला, पण शेवटच्या टोकापर्यंत पोचता ते लागवडीचं अंतर पूर्ण बिघडून टाकतात. दुसरं, आपण आल्याची लागवड ऐन उन्हाळ्यात करत आहे आणि त्याचे जर कोंब उष्णताला जास्त फोकस जर झाले किंवा जास्त सूर्यप्रकाश त्याच्यावर जर पडले तर नंतर आलं गाभणण्याची प्रक्रिया जी आहे ती फास्ट सुरू होते. माझ्या स्क्रीनच्या उजव्या साईडला तुम्ही बघत आहे की आम्ही काही ठिकाणी बघितलेलं जे उन्हाळ्यात लागवड केली गेली, ज्या ठिकाणी जेव्हा तापमान जास्त होतं अशा वेळी ती कंदकुजीसाठी सारखं दिसतं. मग नंतर कंद उपकंद बघितलं त्या ठिकाणी बिलबिल असं झालेलं होतं, त्याचा अर्थ कंद गाभडले गेले. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, आलं लागवड करताना 4 ते 5 सेंटीमीटर, म्हणजे तो मजूर जो ठोके टाकतो, म्हणजे गावरान भाषेत सांगतो की मजूर जो ठोके टाकतो त्या कुदळीनं, ते ठोके जरा खोल जाणं आवश्यक आहे. का? जेवढं खोल जाणार तेवढं ते मातीने झाकलं जाईल आणि त्याच्यावर सूर्यप्रकाशाचा इफेक्ट कमी होणार किंवा उष्णतेचा इफेक्ट कमी होणार आणि गाभण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होणार. बरेच जण या अवाढव्य खर्च कसं करतात की गाभणं ही प्रक्रिया, गाभणं टाळण्यासाठी ती प्रक्रिया पूर्ण नाही करत आणि ती गाभाडल्यानंतर मग बुरशीनाशक आणून बऱ्याचशी आळवणी घेतात. ती काही फायदेशीर नाही, फक्त लागवडीचा खर्च वाचतो. आणि दुसरं एक, बरेचसे शेतकरी प्रश्न विचारतात, मग रान तापवून जर आलं लागवड केली तर काय होणार? पण रान तुम्ही मायक्रोस्प्रिंकलरनी किंवा ड्रीपनी जर रान तापवले आणि त्या ठिकाणी जर लागवड केली, पहिले मायक्रोस्प्रिंकलरनी रान तर जमीन फुगल्यानंतर आपण लागवड केल्यानंतर ती जमीन उष्णतेमुळे दबते आणि दबल्यामुळे ती कंद जे आहेत सूर्यप्रकाशाला फोकस होतात किंवा बळी पडतो, त्यामुळे सूर्यप्रकाशाला एक्सपोज होतात. त्यामुळे काय होते की ती आलं गाभण्याची परत क्रिया ती फास्ट सुरू होते. म्हणून माझ्या अनुभवानुसार किंवा प्रगतशील शेतकरी या ठिकाणी जे उपस्थित असेल त्यावर ते शेवटी अजून विशेष मार्गदर्शन करू शकतील. पण मला वाटते की अशा पद्धतीने भूषण सर आवाज गेला. त्या दिवशी जर पाणी जर उपलब्ध जर झालं नाही परत गाभण्याची क्रिया होते, म्हणून वाढते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की लागवड झाल्यानंतर हलकी भर देणं गरजेचं आहे. 2 वर्षाआधी काय झालं की सततच्या पावसामुळे, म्हणजे जे आमच्या सातारा जिल्ह्याची सरासरी जी पाऊस आहे ती 850 होती, पण 2 वर्षाआधी पावसाचं प्रमाण 1700 मिलीमीटर झालं. 1700 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणी भर घालण्याची संधी मिळाली नाही आणि भर घालण्याची संधी न मिळाल्यामुळे आल्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. म्हणून पहिला तर प्रयत्न करा की लागवड झाल्या हलकी भर द्यावी, जेणेकरून आपल्याला नंतर जे भर आहे 90 दिवसानंतर किंवा 125 पाऊस कमी झाल्यावर पहिली भर काही कारणामुळे 45 दिवसानंतर भर आहे होत नाही. म्हणून लागवड झाल्याबरोबर हलकी भर देणं फायदेशीर आहे. सर तुमचा आवाज आहे ना, आवाज कमी जास्त होतोय. हॅलो
आता येतोय? हॅलो. हा. आवाज कमी जास्त होतोय. हा. आणि तुम्ही रिपीट करा जे जस्ट आहे ना आता जे बोलला पॉईंट ते रिपीट करा थोडे. बरोबर. आणि तुमच्याकडे हेडफोन असेल तर हेडफोन यूज करा कारण नॉईस येतोय आणि तुमचा आवाज असा मागे पुढे होतोय. तुम्ही एका ठिकाणी फोन ठेवू शकता, ते कमी जास्त होतोय आवाज. बरोबर. हा. आता येतो का आवाज नीट? हा आता येतोय कंटिन्यू. हा. तर आलं लागवड करताना 4 ते 5 सेंटीमीटर खोल लागवड करून भर घालणं अतिशय फायदेशीर आहे. कारण कंद गाभण्याची क्रिया खूप कमी होते आणि टाकलेले अन्नद्रव्य आहेत ते सुद्धा माती आड होतं. त्यामुळे लागवड झाल्याबरोबर अति भर देणं आहे. तर तुमचा आवाज आहे ना पुन्हा गेलेला आहे, आवाज पुन्हा जातोय. बर. हॅलो. हा बोला. येतो का आता आवाज? आता व्यवस्थित येतोय. हा कंटिन्यू. हा. तर आपण आतापर्यंत जमिनीची निवड, योग्य तापमानात लागवड, हलकी भर घालणे या विषयावर चर्चा केली. ड्रीप संच निवड. माझा आवाज काही काळासाठी आवाज ऐकू आला तर आपण मला आणि मी थोडं कनेक्टिव्हिटी ज्या ठिकाणी आवाज पुन्हा गेलेला आहे सर. तुम्ही मूव्ह करा, तुम्हाला वाटते ना तिकडं मूव्ह करा. तुम्हाला ज्या ठिकाणी वाटते कनेक्टिव्हिटी आहे तिकडं मूव्ह करा. हेडफोन्स यूज करा. आवाज जातोय. 1 मिनिट. भूषण माईक जवळ करा. आता येतो का आवाज? हो, आवाज आता येतोय. हा. तर आपले काही मुद्दे माझे काही मुद्दे आपल्याला ऐकू आले नसतील तर मी परत रिपीट करतोय. कंद लागवड करताना ही साधारणतः 4 ते 5 सेंटीमीटर खोल लागवड करणं आणि हलकी भर देणं ही कधी फायदेशीर ठरू शकते. हलकी भर दिल्यामुळे कंद गाभण्याची क्रिया कमी होते. त्यासोबतच भर दिल्यामुळे जी काय आपण अन्नद्रव्य जमिनीत घातलेले आहेत ते सुद्धा माती आड झाल्यामुळे ते पिकाला लवकर उपलब्ध होतात आणि अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होतो. आणि आलं गाभणलं म्हणून आपण जे बुरशीनाशक टाकतो त्याच्यावरचा अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी आपल्याला योग्य तापमानात लागवड करणं, 4 ते 5 सेंटीमीटर खोल लागवड करणं व हलकी भर देणं आणि त्याच दिवशी पाण्याचं व्यवस्थापन करणं ही सर्वात महत्वाची मुद्दे आहेत. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, आल्याची लागवड करत असताना ती किती अंतरावर लागवड करणं गरजेचं आहे. आपल्याला मजुरासोबत लावून ती लागवड करून घेणं गरजेचं आहे. साधारणतः 30 बाय 30 सेंटीमीटर ड्रीप जर आपण ड्रीपवर लागवड करत असणार 4.5 फुटी बेड आणि त्याच्यावर 30 बाय 30 म्हणजे 12 बाय 12 इंच किंवा 12 बाय 9 इंच या अंतरावर लागवड करणं फायदेशीर आहे. तुम्ही माझ्या स्क्रीनवर बघू शकता की 12 बाय 12 इंच किंवा 9 बाय 9 इंच ह्या पद्धतीने लागवड केलं तर पुढचं उत्पादन कसं अवलंबून आहे. जर आपण 12 बाय 12 किंवा 12 बाय 9 इंचावर जर लागवड केली तर एकरी झाडांची संख्या ही 20 ते 24 हजार बसते. त्याच्या पुढे असं आहे की जर कंद आपण कमी अंतरावर लागवड केली, 9 बाय 6 इंचावर जर लागवड केली तर त्या कंद पोचण्यासाठी जागा राहत नाही. कंद पोचण्यासाठी जागा राहत नसल्यामुळे कंद जे फुटवे येतात, फुटवे आडवे पसरण्यापेक्षा उभी वाढ जास्त होते. म्हणून कंद पोचण्यासाठी जागा मिळावी म्हणून आपल्याला 12 बाय 12 किंवा 12 बाय 9 इंचावर लागवड करणं फायदेशीर आहे. दुसरं, 12 बाय 12 इंचावर लागवड केल्यामुळे जी कंदकूज होते, कंदकूज पसरायला थोडं कालावधी लागते. ज्या ठिकाणी दाट लागवड केलेली आहे अशा ठिकाणी कंदकुजीचा प्रादुर्भाव किंवा खूप लवकर फास्ट झपाट्याने वाढतो. तिसरं, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जो करपा येतो तो करपा जर दाट लागवड केली गेली तर त्या ठिकाणी आर्द्रता अजून जास्त वाढते आणि त्या ठिकाणी करप्याचा रोकथाम करणं थोडं अवघड होतं. म्हणून आपल्याला लागवडीचं अंतर
ही योग्य राखणं गरजेचं आहे. नेक्स्ट, काही शेतकरी मायक्रो स्प्रिंकलर किंवा फॉगर्सवर 5 फुटी बेड आणि 4 लाईन किंवा 3 लाईनची सुद्धा लागवड करतात आणि ती फायदेशीरच दिसून आली. त्यांच्याकडे ड्रिपची सोय नाही आहे, मायक्रो स्प्रिंकलर वापरतात. अशा ठिकाणी 3 ओळीची किंवा 4 ओळीची लागवड करणं सुद्धा करू शकता. नेक्स्ट, आता आल्याची बेण्याची निवड. बेणे निवड ही सगळ्यात आता जमीन झाल्या हे त्यानंतर आहे बेणे निवड. बेणे निवड मध्ये सगळ्यात महत्वाचं जो आहे की पहिला की आपण ज्या बेणे प्लॉट म्हणून ज्या शेतकऱ्याकडून खरेदी करणार आहे तो बेणे प्लॉट आपल्या माहितीला असणं गरजेचं आहे. तो प्लॉट, त्या प्लॉटची बांडे म्हणजे मे मध्ये जर लागवड केली तर नोव्हेंबर 15 किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्याचे बांडे पडलेले नसायला पाहिजे. त्यानंतर त्या पिकाचा जो कालावधी आहे तो 8.5 महिने कंप्लीट असलेला प्लॉट आपण बेणे प्लॉट म्हणून निवडणं गरजेचं आहे. कारण सर्व त्या बियाण्यावर अवलंबून राहणार आहे. आपण चांगली मशागत केली, चांगलं ड्रिपचं संच निवडला, सगळं व्यवस्थित पाडलं, योग्य तापमानात लागवड केली, मजुरांकडून व्यवस्थित काम करून घेतलं, औषध मुबलक वापरले, पण सगळ्यात महत्वाचा तो आहे बेण. 8.5 महिन्याचा प्लॉट असणं आवश्यक आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते बांडे पडलेले नसायला पाहिजे. कारण जर त्या कंदाची वाढ व्यवस्थित जर झाली नसेल तर आलं उगवून येते, उगवत पण तो नंतर खराब होते. तिसरं, अनोळखी किंवा दूरच्या प्रदेशातून आल्याचं बियाणं कधी घेणं टाळता येते. फक्त तो विश्वास टाळावा. कारण किंवा घ्यायचं असेल तर तो विश्वासातला असायला पाहिजे. कारण आल्याचं प्लॉट लागलेला असेल तर ते आपल्या प्लॉट मध्ये सुद्धा नवीन रोग घेऊन येऊ शकतो किंवा कंदकुळीचा रोग पसरू शकतो. म्हणून तो प्लॉट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आपला पाहिलेला असायला पाहिजे. कारण कंदकुळीचा प्रादुर्भाव हा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जास्त होतो. दुसरं, एकरी बियाण्याचा जो खर्च आहे किंवा लागवडीला बियाण्याचं प्रमाण जास्त लागू शकते, पण बेणे निवडताना 2 ते 3 रसरशीत डोळे असलेले आणि किमान 40 ग्रामचा डोळा असणं आवश्यक आहे. म्हणजे आल्याचं बियाणं जे लागवड करणार आहे ते 40 ग्राम जर असेल तो अनेक आघातांना सहन करू शकतो. उदाहरणार्थ, जास्त तापमान असेल किंवा बुरशी असेल किंवा अन्य घटक असतील, नैसर्गिक कारण असतील, त्या आघातांना तोंड देण्यासाठी आणि ती रसरशीत फुटवे म्हणजे जो स्टंप बाहेर निघणार आहे तो एकदम कडक अंगठ्यासारखं बाहेर निघण्यासाठी त्याच्यामध्ये अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात साठवलेलं असणं गरजेचं आहे. त्यासाठी 8.5 महिन्याचं बेणं निवडणं फायदेशीर. त्याचा वय 8.5 महिन्याचा असायला पाहिजे आणि तो 40 ग्रामचं मिनिमम असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचं उपलब्ध अन्नद्रव्य ती आल्याची जर प्रक्रिया जर बघितली की त्याला मुळं येणं आणि वर कोंब येणं ही एकाच वेळी सुरू असते. ती सुरुवातीला जेव्हा त्याला बारीक केसासारखी मुळं येतात त्यावेळी त्याची जे अन्नद्रव्याची अपटेकची कॅपॅसिटी तेवढी डेव्हलप झालेली नसते, त्यामुळे तो अन्नद्रव्य घेत नाही आणि त्याच वेळी वर कोंब निघत असतो जो मुख्य स्तंभ असतो. भूषण आवाज गेलाय, पण आवाज गेला भूषण सर. हॅलो, उपलब्ध होतात, अन्यथा ते उपलब्ध होत नाही आणि त्याचा कालावधी गेल्यामुळे ते. भूषण सर आवाज येतोय, रिपीट करा, थोडं रिपीट करा. आवाज गेला होता तुमचा. किती मिनिट गेला होता? साधारणतः 1 मिनिटभर गेला असेल. बर. आल्याचे बेणं निवडताना तो 40 ते 50 ग्राम असणं आणि 8.5 महिने कालावधी. सर तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही. हॅलो हॅलो, हा, तुमचा आवाज येत नाही, बाहेरचा नॉईस येतोय, बॅकग्राऊंड नॉईस येतोय.
नाही, बाहेर तर मी बंद रूम मध्ये आहे. आवाज येतोय बॅकग्राऊंड नॉईस आणि फोन आता जर आवाज येतोय व्यवस्थित. येतोय? हा बोला. मी परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि सुरुवात करतोय की आल्याचे कंद निवडताना, आता येतो ना आवाज व्यवस्थित? येतोय. आल्याचे कंद निवडताना त्याचा जो कालावधी आहे, ज्या शेतातून निवडणार आहे तो शेत व्यवस्थित निरीक्षण करून घेणं गरजेचं आहे. 2 वेळा निरीक्षण करणे, एक सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये, एक जानेवारी फेब्रुवारी. त्याचे बाल्यास डिसेंबर मध्ये पर्यंत टिकून असलेले पाहिजे. तो 8.5 महिन्याचा काळ झाल्यानंतरच काढणं गरजेचं आहे. आणि त्याचा वजन जो आहे कंद तो काढल्यानंतर 1.5-2 महिने सुप्त अवस्थेत राहणं गरजेचं आहे. कारण सुरुवातीच्या अवस्थेला जेव्हा त्याची मुळं सशक्त नसतात, त्या कंदाची मुळं, त्यावेळी अन्नद्रव्याचा अपटेक ते त्या कंदामध्ये उपलब्ध असलेल्या जे काही घटक आहेत त्यातूनच त्याची स्तंभची निर्मिती होते. तो स्तंभ सशक्त निर्मिती होण्यासाठी सशक्त बेणं असणं आवश्यक आहे. म्हणून मी या ठिकाणी विनंती करतो की 40 ग्राम मिनिमम असलेलं बेणं आपल्याला निवडणं कधी फायदेशीर असेल. थोडं एकरी उत्पादनाचा खर्च म्हणजे लागवडीचा खर्च तो वाढतो. नेक्स्ट. आता बेणे प्रक्रिया. आता हे आपण बियाणं निवडलं, वाणाबद्दल आपण पुढच्या स्लाइड मध्ये चर्चा करणार आहे. बेणं निवडलं, चांगलं सशक्त बेणं निवडलं, ज्याला 2 ते 3 रसरशीत डोळे होते, 40 ते 50 ग्राम होतं, बेण्याचा प्लॉट चांगला होता. त्यानंतर बीज प्रक्रिया करायची. बीज प्रक्रिया करत असताना सर्वांना माहित आहे की पहिले रासायनिक बीज प्रक्रिया करायची आहे. यामध्ये मी सांगतो की लेबल क्लेम औषध किंवा बुरशीनाशक आल्यासाठी कुठली शिफारस नाहीये, पण आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलं लागवड होते, त्यासाठी वापरावं लागते. म्हणून मी जे शेतकरी वापरतात त्यांच्याच अनुभवातून ही माहिती शेअर करत आहे. त्यामध्ये फिनॉल असेल किंवा सी ट्रीटमेंट साठी जे मेटालॅक्झिल येते, ते वेगवेगळे ब्रँड येते, ते सुद्धा आपण आले देण्यासाठी सुरुवातीला रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी वापरू शकतो. यामध्ये जे कीड येते, ती कीड आणि रोग त्याचा व्यवस्थापन प्रतिबंधकरित्या करण्यासाठी आपण कार्बेंडेजिम असेल, मॅक्रोजेब असेल किंवा अन्य बुरशीनाशक किंवा कीटकनाशक दोन्ही मिश्रण करून आपण बेणी प्रक्रिया करावी. साधारणतः ही रासायनिक बेणी प्रक्रिया अर्धा तास करणं गरजेचं आहे. मी सांगताय म्हणून फॉर्मॅलिटी करू नका. काही लोक 5 मिनिटात टाकतात आणि मग परत काढतात आणि डायरेक्ट लागवड करतात. अर्धा तास कमीत कमी रासायनिक बेणी प्रक्रिया किंवा बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्यानंतर अर्धा तास बाहेर काढून ठेवा, पाणी निथळून ठेवा, निथळण्यासाठी ठेवा. आणि ती झाल्यावर काय करायचं आहे की जैविक बीज प्रक्रिया करायची आहे. आपण बघत आहे खालच्या बाजूला सगळ्यात खालचा फोटो आहे, त्यामध्ये अशा प्रकारचे आपण बॅग्स वापरू शकता. त्यामध्ये 100 लिटर पाणी टाकायचं आहे, 200 ते 250 मिली फिनॉल आणि एखादी बुरशीनाशक घेऊन त्यामध्ये आपल्याला आता जैविक बीज प्रक्रिया, पहिले रासायनिक केली अशाच बॅगमध्ये रासायनिक बीज प्रक्रिया करायची. रासायनिक बीज प्रक्रियासाठी फिनॉल असेल किंवा बुरशीनाशक असेल ते घेतलं, त्या अर्धा तास त्यामध्ये ठेवल्यानंतर बाहेर अर्धा तास ठेवलं, पूर्ण पाण्याचं निचोड दिलं. त्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करायची आहे. जैविक बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला ॲझोस्पिरिलम, पीएसपी, के मोबिलायझर या विविध ज्या जीवाणू उपलब्ध असतात त्या जीवाणू एकत्र करून आपल्याला बीज प्रक्रिया अर्धा तासात करायची, नंतर ती लागवडीसाठी वापरायचं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की आपल्याला हे दोन्ही गोष्टी कराव्या लागतील. जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात त्यांनी फक्त जैविक पद्धतीचा अवलंब करणं फायदेशीर आहे. त्यांनी त्यामध्ये फक्त ट्रायकोडर्मा ही ऍडिशनल घेता येईल. फिनॉल किंवा अन्य जे तुम्ही रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक सांगितले त्याच्याऐवजी त्यांना ट्रायकोडर्मा ही बुरशीनाशक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल. आता मला आठवलं म्हणून सांगतो या ठिकाणी की आपल्या देशातलं आलं जे आहे जास्तीत जास्त निर्यात जी आहे ती
नॉर्थ ईस्ट स्टेट म्हणून म्हणजे पूर्वोत्तर राज्यातून होतो. कारण या ठिकाणी शेतीय आल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून युरोपियन मार्केटना त्या आल्याची गॅरंटी वाटते, म्हणून त्या ठिकाणी निर्यात भरपूर होतं. यावर्षी आपल्याकडे जे आल्याचे दर कोसळलेले दिसले, त्याला 2 प्रमुख कारणं दिसतात. एक तर चीनवरून इतर जे युरोपियन देश आहेत किंवा इतर जे देश आहेत त्यांना निर्यात चीनवरून भरपूर मोठ्या प्रमाणात झालं. दुसरं आपल्याला आपल्याला ट्रेडमार्क एक लागलेला आहे, नाव असं लागलेलं आहे की या ठिकाणी उत्पादन घेण्यासाठी अनेक बुरशीनाशकांची ड्रेंचिंग रोज करावी लागते, रासायनिक ड्रेंचिंग रोज होतं. त्यामुळे आपल्याला त्या विशेष बाबीचा फटका बसलाय आणि पॉलिसी कन्साइनमेंट आपले रिजेक्ट झाल्यामुळे आपल्याला दर महिन्यात थोडं प्रॉब्लेम झालं. तिसरं जे व्यापारी आहेत ते व्यापारी जे आहेत ते अजून ती मार्केटिंग सिस्टीम अजून स्ट्रेंथन होणं गरजेचं आहे. आणि आपल्याच म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल, शेतकरी उत्पादक गट यांनी थेट जर निर्यात प्रक्रियेत जर उतरले तर आपल्या आल्याला दर चांगले मिळू शकतात. आता काय ठराविक कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे दर काही मिळत नाही. तर शेतकरी कंपन्यांनी, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी पुढाकार घेऊन तर आलं निर्यातीमध्ये जर उतरले तर आपल्याला थोडा फायदा होऊ शकतो. माझा आवाज येतोय ना? हो भूषण, हा मी काय म्हणतो, आजच्या भागात आपण बेने प्रक्रियेपर्यंत आलोय. बरं. तर ह्याच्यावरती आतापर्यंत काही शंका असतील त्याच्यावरती चर्चा करू आणि पुढच्या बुधवारी आपण मग पुन्हा एकदा 5 मिनिटात समराईज करून पुढचं राहिलेला भाग जो आहे, कीड रोग असेल किंवा नंतरची काळजी आहे ती पुढच्या भागात घेऊया. चालते. ओके. शेतकरी बंधूंनो, आज आत्ताच्या सत्रामध्ये आपण जमीन कशी असावी, जमिनीची निवड कशी असावी, जमिनीच्या कुठल्या आपण आरोग्यविषयक समस्या कोणत्या येतात आले पिकाच्या बाबतीत खास करून, शेणखत कंपोस्ट खत वापरताना कोणती काळजी घ्यायची, आले लागवडीचं नियोजन म्हणजे बेड कसा तयार करायचा, ठिबक जर वापरणार असेल तर ठिबकच्या सहाय्यानं पाणी कसं भिजवून घ्यायचं याची माहिती घेतली. याशिवाय बेने निवड कशी करावी आणि बेने प्रक्रिया कशी करावी याविषयी देखील आज आपण माहिती घेतली. आज थोडं सुट्टीचा दिवस असल्यामुळे आणि भूषण सर जिथं आता आहेत तिथून आपल्याला थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा तुम्हाला आवाज मध्ये ब्रेक झाला असेल तर कृपया ज्या शेतकऱ्यांना मध्ये काही आपल्याला ऐकता आलं नसेल तर त्यांच्यासाठी एक सूचना आहे की आजच्या कार्यक्रमाच्या लिंक मध्ये तुम्हाला फेसबुक आणि युट्यूबचे लिंक दिलेले आहेत. तर ह्या लिंक तुम्ही पुन्हा बघून सवडीनंतर पुन्हा किती वेळा पाहू शकता आणि जर काही मिस झालं असेल तुम्हाला तिथे ते बघता येईल किंवा त्याच्या स्लाइड्स आहेत त्या देखील तुम्हाला वाचून त्यापासून माहिती त्यातून घेता येईल. आता आपल्याला जे काही आपण आता भूषण सरांनी आपल्याला माहिती सांगितली त्या बेने प्रक्रियेपर्यंत ज्यामध्ये आपल्याला काही शंका असतील, काही आपल्याला प्रश्न असतील तर ते आपण कृपया आपले अनम्यूट करून आपण विचारावेत. मी एक दर्शकांना एक सूचना करतोय की आपल्याकडे मीटिंग मध्ये सहभागीची संख्या पाहता प्रत्येकाला प्रश्न विचारण्याची संधी मिळावी. या अनुषंगाने आपला प्रश्न थोडक्यात किंवा मोजक्या शब्दात विचारावा. प्रश्न विचारताना आपले नाव व गावाचा उल्लेख करावा. पण आपण आहे ना हे शेवटी आपण अनम्यूट करणार आहे तुम्हाला. आता सध्या तुम्ही हँडरेज करू शकता. आम्ही हँडरेज केल्यानंतर तुम्हाला अनम्यूट करू आणि नंतर आपण तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर एक प्रश्न आला आहे सर, समीर चव्हाण विचारतायत, कारखान्याची मळी सॉलिड वापरली तरी चालेल का, का ती कधी वापरली पाहिजे, असा एक प्रश्न आहे त्यांचा. बर, सर्वप्रथम मी जर सगळ्या मोठ्या भूषण सर आवाज येत नाही तुमचा. हॅलो, हा बोला. सर्वप्रथम या ठिकाणी मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. माझा आवाज वारंवार ब्रेक झाला, पुढच्या वेळी ही करणार नाही. म्हणून मी उपस्थित पार्टिसिपेंटला या ठिकाणी मनातून. दुसरं की तुम्ही विचारलेला प्रश्न की सॉलिड भूषण सर आवाज येत नाहीये तुमचा. आता येतो का बघा? हा बोला. येतो का? हा येतोय, बोला. प्रेस मड कंपोस्ट जी आहे ती प्रेस मड कंपोस्ट साधारणतः जेव्हा आपण कच्ची बेड तयार करतो त्यावेळी घालणं शेणखत म्हणजे गांडूळ खत, मॅग्नेशियम सल्फेट हे सर्व जे घालतो त्यावेळी घालणं फायदेशीर आहे. पण ही प्रेस मड कंपोस्ट कारखान्यातून कमी जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यातच आणून आपण डेपो घालून
डिकम्पोजिंग कल्चर वापरून ते कुजवणं गरजेचं आहे, कारण त्यामध्ये उष्णता जास्त असल्यामुळे पानं जांभळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठीक ओके. आहे. हा, ओके ओके. पुढचा प्रश्न डीके सर, डीके कोण आहेत, त्यांना प्रश्न विचारावा. बोला. हॅलो. हा बोला, आवाज येतोय का? हा येतोय, बोला. माझा प्रश्न असा आहे की आपण DNA प्रक्रिया करताना आपण म्हणतो की मेटॅलॉजिकल म्हणा किंवा कार्बन डिझेल म्हणा किंवा कुठले केमिकल घेऊन त्याच्या अर्धा तास आपण ट्रीटमेंट करायची आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर टिकून त्यानंतर आपण जैविक ट्रायकोडर्मा किंवा हे आपण करायचं म्हणतोय. जर आपण हे कॉन्सन्ट्रेटेड म्हणा किंवा मेटॅलॉजिकल किंवा हे आपण केमिकल यूज करतो, त्या अर्ध्या तासानंतर आपण जैविक प्रक्रिया करतो, त्यावेळी जैविक जीवाणू जे आहेत त्यांच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही का? हॅलो. हा, आवाज येतोय सर, बोला. हॅलो. हा बोला सर. प्रश्न रिपीट करतो का? हा, प्रश्न असा होता त्यांचा, प्रश्न असा होता की अगोदर त्यांना जर रासायनिक खतांचं रासायनिक प्रक्रियेचा बीज प्रक्रियेचा जर यूज केला आणि नंतर त्यांना जैविक बीज प्रक्रियेचा यूज केला तर त्याच्यावरती काही इफेक्ट होऊ शकतो का, त्याचा परिणाम होऊ शकतो का, असा त्यांचा प्रश्न आहे. बरोबर नाही सर? हॅलो हॅलो. बरोबर आहे. हा, कंटिन्यू भूषण सर. हा, तर आपल्याला सर्वप्रथम रासायनिक प्रक्रिया करायची आहे, ती साधारणतः अर्धा तास करायची आहे. ती केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अर्धा तास बाहेर ठेवायचं आहे. डायरेक्टली जैविक प्रक्रिया करायची नाहीये. अर्धा तास आपल्याला ती अर्धा एक तास बाहेर ठेवायचं आहे. पाणी पूर्णपणे निथळू द्यायचं आहे. त्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करायची आहे. आणि आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया नको असेल तर त्या ठिकाणी आपण ही बॅक्टेरिया जे वापरणार आहे, KSM, PSB, ॲझोटोबॅक्टर, त्यामध्ये ट्रायकोडर्मा हे आपण वापरून जैविक बुरशीनाशक वापरून आपण ही बीज प्रक्रिया करू शकतो. ओके. अजून कोणाला प्रश्न आहेत का? कृपया तुम्ही हँड रेज करू शकता. त्याचबरोबर फेसबुक आणि युट्यूब वरील जे दर्शक आहेत त्यांना सुद्धा एक विनंती आहे की त्यांना आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये त्यांना विचारावेत. रविराज, आपण प्रश्न विचारू शकता. हॅलो, नमस्कार सर. बोला. नमस्कार. काय झालंय, या 2 वर्षात जरा शेणखताच्या वापरात हुमणीचं प्रमाण जास्त दिसतंय आपल्याला. कशाचा? हुमणी. आल्याच्या पहिल्या 1-2 महिन्याच्या पावसाळ्याच्या दिवसात काय होतंय, हुमणीचं प्रमाण जास्त दिसतंय आपल्याला. कंद लागण्याचं प्रमाण आपण ज्या वेळेला बघतोय त्यावेळेला आपल्याला हुमणीचं प्रमाण जरा जास्त दिसतंय. तर त्या हुमणीविषयी सुद्धा माहिती द्या की त्याला अगोदर पूर्व मशागतीत म्हणजे आता काय करावं लागेल आणि सुरुवातीच्या काळात काय करावं लागेल. हुमणीचा विषय आपण पुढच्या बुधवारी, आपण हे झालेले विषय आहेत तो शॉर्ट मध्ये घेऊन पुढच्या बुधवारी आपण हुमणीचा विषय डिटेल मध्ये घेणार आहे. तरी संक्षिप्त मध्ये सांगतो, हुमणीसाठी एरंड लांबून सापडे ही वापरणं गरजेचं आहे. आणि जी शेणखत आपण जे टाकणार आहे, शेणखतामध्ये जर आपल्याला दाणेदार जे कीटकनाशक भेटणार, जसं पुरेट असेल, ते उपलब्ध होते का बघा, बंदी असं आहे का नाही. असे दाणेदार जे कीटकनाशक आहे त्यामध्ये मिश्र करून आपण ती टाकणं गरजेचं. तुमचं म्हणणं व्यवस्थित बरोबर आहे की हुमणीच्या अळी जर कुरतडलं तर ती कंदकुज साधारणतः ऑगस्ट मध्ये आपल्याला दिसून येते. म्हणून योग्य आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आपण या विषयावर डिटेल 10 मिनिट चर्चा करणार आहे पुढच्या बुधवारी. ओके, थँक्यू. ओप्पो F9 प्रश्न विचारा. ओप्पो F9 प्रश्न विचारा आपला. हा, हॅलो. बोला. हा, केशव देशमुख बोलतोय, देऊरहून, कोरेगाव तालुका. बोला. बाहेर बोला. नाही, मला काय विचारायचं होतं की जसं मगाशी तुम्ही आता तो प्रश्न माझा होता तो क्लिअर केला. पण जे आपण म्हणतोय ना की आधी बुरशीनाशक वापरायचं आणि नंतर आपण कल्चरचं हे करायचं ड्रेंचिंग, पण आपण जर 30 मिनिटं जर ते ठेवलं तर त्याचा काय साईड इफेक्ट होणार नाही का त्याच्यावरती? आणि काय होतं माहितीये का, लावताना जर आपण 30 मिनिट ते ठेवलं तर परत 30 मिनिटांनी आपण ठेवलं तर हे इतकं बीज जे आहे ते कसं करायचं, म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये करायचं? कारण माणूस लावणारे थांबत नाहीत ना, ते गडी असतात पटापट लावून घेतात ते. बिलकुल बरोबर आहे, बिलकुल बरोबर आहे तुमचा प्रश्न. कसं करावं मग हे?
तुमचा प्रश्न बिलकुल योग्य आहे. माझ्या स्लाइड मध्ये ती एक टाकी जे दाखवले होते, तुम्ही बघितलं का त्या स्लाइड मध्ये ब्लॅक कलरची टाकी? पॉलिथिनच्या बॅग्स किंवा कंटिन्यू करा सर. कंटिन्यू. हा, ते टाकी बघितली, त्यामध्ये साधारणतः 150 ते 200 किलो बियाणं बसते. म्हणजे पहिला लॉट तयार झाला, पाणी निथळून द्यायचं, मग जैविक बीज प्रक्रिया करायची. त्यामध्ये ते जे आहे ती प्रक्रिया होता आणि त्यावेळी जेवढं तयार झालेलं. आता आपल्याकडे मजूर साधारणतः 9 वाजता आले, तर आपल्याला स्वतःहून सकाळी 7 वाजता ती पूर्ण तयारी करून घ्यावं लागेल. एक. दुसरं, आपल्याला जैविक जर बेणे प्रक्रियाला जर वापरायची नसेल किंवा आपल्याला धोका संभवत असेल किंवा मजूर थांबत नसेल, तर आपल्याला त्याची आळवणी सुद्धा नंतर करता येते. शेणाच्या स्लरी मधून सुद्धा जे आहे बुरशीनाशक जे आहे, जैविक बुरशी किंवा बॅक्टेरिया ही देता येईल. ड्रीप मधून सुद्धा देता येईल. ओके ओके सर. फडतरे धनाजी, आपला प्रश्न विचारा. हा सर नमस्ते. फडतरे बोलतोय. हा, आवाज येतोय? बोला आवाज येतोय, बोला. आता बरेच असे ऑब्झर्वेशन असतात की शेतकरी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे रासायनिक आणि जैविक करत नाहीत, जी काय खूप दोन्ही प्रक्रिया करणं महत्वाचं आहे. आणि मग अशा वेळेस फक्त रासायनिक केलं तर केलं, नाहीतर जैविक केलं तर केलं, मजुराच्या ह्याच्यावर डिपेंड, मग त्यात पूर्वी काम चालू होते. त्यासाठी नियोजन तर करणं खूप महत्वाचं आहे आधी. तर मला असं वाटतंय की मला असं वाटतंय की थोडस आदल्या दिवशी जर इम्युडोप्रोपिड सारखे म्हणजे गावची सारखे जर रासायनिक बीज प्रक्रिया करून ठेवलं आदल्या रात्री आणि सकाळी सकाळी जर जैविक करून लावलं, तर मग ते कसं काय प्रयोग होऊ शकतो? तो अतिशय फायदेशीर ठरू शकतो. आपण आदल्या दिवशी पण रासायनिक बीज प्रक्रिया करून दुसऱ्या दिवशी जैविक करू शकतो. म्हणजे त्यामधलं दोन्ही याच्यातला कालावधी जे आहे, ती कालावधी जास्त मिळाल्यामुळे जे तुम्ही धोके सांगत आहेत, ती धोके कमी प्रमाणात होणार. पण तसं जर बघितलं तर ती कॉम्पॅटिबिलिटी चांगलीच आहे, एवढा काही धोका संभवत नाही. आता प्रॅक्टिकली आपल्याला किती शक्य होते त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. जर आपल्याला एवढं म्हणजे एकरी साधारणतः 750 किलो 600 ते 700 किलो बियाणं लागतं, तर ते बियाणं आपल्याला रात्री बीज प्रक्रिया करणं आहे का, आपल्याकडे तेवढे यंत्रणा आहेत का? ते जर असेल तर रात्री रासायनिक करून सकाळी सकाळी आपण जैविक बीज प्रक्रिया करू शकतो. ओके सर. ओके. धनंजय दराडे, प्रश्न विचारा आपला. पण एक मला मुद्दा म्हणून या ठिकाणी नमूद करायचा आहे. बोला फडतरे साहेब. बोला सर, बोला, तुम्ही ऐकतायत ते बोला. की रासायनिक जे औषध आहे त्यामध्ये आपण जी कंद बुडवून ठेवणार आहे ती अर्धा तास किंवा मॅक्झिमम 1 तास बुडवून ठेवा. असं नको की आपण रात्री ठेवल्या आणि रात्रभर तिथंच राहिलं तर ती स्कॉर्चिंग सुद्धा येऊ शकते. म्हणून अर्धा ते 1 तासात ती काढून बाहेर ठेवणं गरजेचं आहे. ओके. धनंजय दराडे, प्रश्न विचारा आपला. हॅलो धनंजय दराडे, प्रश्न विचारा आपला. हा सर, माझ्याकडे शेणखताची उपलब्धता कमी आहे, तर त्यामुळे मी शेणखत फक्त बेडवर टाकलं तर चालेल का? ते आता असं आहे की शेणखत उपलब्ध नसेल किंवा कमी प्रमाणात उपलब्ध असेल तर आपल्याला दुसरे पर्याय वापरावे लागतील. एक दुसरं गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत किंवा हिरवळीचं खत पेरून गाळून सुद्धा होऊ शकते. त्यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की फक्त बेडवर शेणखत टाकलं तर होऊ शकते का, हा शेवटचा पर्याय आहे. कारण मी माझ्या अनुभवातून एक शिकलो आहे की आपण बऱ्यापैकी कुजलेलं शेणखत आणि माती या दोन्हीचं वजन जर केलं तर शेणखताचं वजन कमी भर. आणि जेव्हा बेडवर वरच्या बाजूला शेणखत टाकलेलं असते, म्हणजे माती आड जेव्हा शेणखत नसते, ते जास्त पावसाच्या पाण्यातून ती वाहून जाते आणि पिकाला काही मिळत नाही. ती जर टाळायची असेल तर बेड तयार करून शेणखत टाकून ते माती आड होणं गरजेचं आहे. आणि शेणखताची उपलब्धता ही मुळाच्या सानिध्यात होणं गरजेचं आहे. ती एक काळजी तुम्हाला घ्यावी लागणार. ओके. पुढचा प्रश्न आहे, हे कोण युट्यूब वरून प्रश्न विचारत आहे? शेणखताची मुवमेंट किंवा शेणखतातून उपलब्ध होणारे अन्नद्रव्य ही स्लो रिलीज असते.
मुळांजवळ असेल तरच ते पिकांना मिळेल, अन्यथा वरच्या टप्प्यातून ते आपल्याला खाली यायला कालावधी जातो. जसं वॉटर सोल्युबल खत आहे किंवा रासायनिक खत आहे, की जितक्या लवकर उपलब्ध होतात पिकाला तितक्या लवकर शेणखतातून उपलब्ध होत नाही. म्हणून शेणखत ही मुळांच्या सानिध्यात खाली असणं गरजेचं आहे. वरच्या वर टाकू नका. शेणखत वरचं टाकणं ही शेवटचा पर्याय आहे. म्हणून माझी विनंती आहे की खाली टाकणं, सगळ्या क्षेत्रात टाकणं, त्यामुळे जमिनीची एकूणच सजित्रता वाढते, अन्नद्रव्य होतात, वातावरण व्यवस्थित जमिनीतलं तयार होतो आणि शेणखत कमी प्रमाणात उपलब्ध होत असेल तर अन्य पर्याय गांडूळखत, कंपोस्ट खत ही सुद्धा वापरू शकता तुम्ही. जीवामृत सुद्धा वापरू शकता. विजय जगताप युट्यूबवरून प्रश्न विचारतायत, सरळ खते आणि संयुक्त खते यापैकी कोणते खत वापरणे योग्य राहील? दोन्ही त्या गरजेनुसार पिकाच्या माती परीक्षण अहवाल असेल, पिकाच्या गरजेनुसार ही आपण वापरणार आहे. आपण सविस्तर खत व्यवस्थापन ही पुढच्या टप्प्यात पुढच्या बुधवारी किंवा जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण चर्चा करणार आहे. कारण यामध्ये मी सरळ खत वापरा आणि मिक्स खत वापरा असं सांगू शकतो, कारण ते भूषण सर तुमचा आवाज पुन्हा इंटरप्ट झालेला आहे आवाज तुमचा. जमिनीच्या प्रकारानुसार आणि पिकाच्या गरजेनुसार आपण वेगवेगळे खते सांगतो, म्हणून आपण सविस्तर या विषयावर चर्चा करूया. शुभम निपाने प्रश्न विचारतात युट्यूबवरून, आले लागवड समोरासमोर करावी की क्रॉस कुडी लावून करावी? समोरासमोर. ओके. त्याचबरोबर महेश बर्गे प्रश्न विचारतायत, लागवडीपूर्वी बेड भिजवणे फायदे किंवा तोटे का, तुम्हाला या संदर्भात माहिती द्या. आपण या विषयावर चर्चा केली. शक्यतो लागवडीपूर्वी बेड भिजवू नका. लागवडीपूर्वी बेड भिजवलं, तापमान जास्त असेल तर काय होतंय की जमीन तापल्या जाते. जमीन तापलं, बियाण्याची लागवड केली आणि लोड शेडिंग किंवा अन्य कारणामुळे जर पाणी उपलब्ध जर झालं नाही तर पूर्ण कंद सोडून जाते. दुसरा विषय, बेड जर भिजवले आधीच तर जमीन फुगते. जमीन फुगल्यानंतर आपले मजूर माहित आहे की हलके ठोके टाकतात आणि बियाण्याची लागवड करतात, आणि जेव्हा जमीन तापल्या जाते म्हणजे पाणी देत नाही, जेव्हा जमीन कोरडी पडते त्यावेळी ती मातीत दबते. मातीत दबल्यामुळे ती कंद उघडे पडतात, म्हणजे सूर्यप्रकाशाला एक्सपोज होतात आणि गाभाडण्याची क्रिया ही सुरू होतात. पहिला जो स्तंभ निघतो तो पूर्ण खराब होतो. म्हणून शक्यतो आपण भिजवू नका, आणि आपल्याला भिजवायचं असेल तर आपल्याकडे सगळी तशी यंत्रणा असायला पाहिजे जेणेकरून लागवड केल्यानंतर परत आपण गरगरीत भिजवू शकतो. ओके. सुजित शिंदे प्रश्न विचारतात युट्यूबवरून, कोंबडी खत लागवड करताना वापरले तर चालेल काय? कोंबडी खत लागवड करत असताना वापरणं फायदेशीर आहे. ते पूर्णपणे कुजलेले असणं गरजेचं आहे. दुसरं, जी जमीन चुनखड आहे अशा जमिनीत कोंबडी खत वापरणं शक्यतो टाळा, कारण कोंबडी खताच्या विष्ठेमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतो. म्हणून ते जास्त प्रमाणात कोंबडी खत जास्त प्रमाणात कॅल्शियम जर झालं तर पिकावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. म्हणून जमिनीच्या प्रकारानुसार आपण कॅल्शियमचा वापर करू शकतो. विवेक राजकुळे प्रश्न विचारतात युट्यूबवरून, सर आपण आलं ऊस या पिकात आंतरपीक म्हणून घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत, कारण ऊसाला पाण्याची रिक्वायरमेंट जास्त आहे. आल्याला पाणी पाहिजे, पण वापसा स्थितीत आणि पाण्याची गरज ऊसाच्या तुलनेने आल्याला कमी लागते. ज्या प्रकारे आपण ऊस भिजवतो त्याचप्रमाणे जर आल्याला पाणी जर भेटलं तर आलं खराब होतं. ओके. आणि आल्याची फिजल आलं सुद्धा दीर्घ कालावधीचं पीक आहे, ऊस सुद्धा दीर्घ कालावधीचं पीक आहे. तर त्याला ऊस वाढल्यानंतर आल्याला भर घालणं असेल किंवा सूर्यप्रकाश मिळणं हे अवघड होतं, आणि त्यामुळे आल्याची वाढ होत नाही. कारण आल्याला सूर्यप्रकाश सुद्धा शाखीय वाढीच्या अवस्थेत गरजेचं आहे, तर प्रकाश असण्याची क्रिया व्यवस्थित पार पडत नाही. समाधान मधने विचारतात, लागवड केल्यानंतर किती दिवसांनी भर घालावी? लागवड केल्या ज्या दिवशी लागवड करतात त्या दिवशी पहिली भर घालणे आवश्यक आहे. कारण कंद गावडण्याची क्रिया कमी करण्यासाठी त्या दिवशी भर, त्यानंतर मग 45 दिवसांनी, 90 दिवसांनी, 135 दिवसांनी कमीत कमी 2 भर घालणे आणि जास्तीत जास्त 3 भर आपण घालू शकतो. उल्हास सुर्वे विचारतायत की आपण हे आलं हे पीक पॉलीहाऊस मध्ये घेऊ शकतो का? पॉलीहाऊस मध्ये घेऊ शकतो. खर्चाचा जर विचार करून आपल्याला जर ते परवडत असेल तर पॉलीहाऊस मध्ये
करू शकतो. पॉलिहाऊस मध्ये लागवड करत असताना ते एक होतं की त्याची उंची खूप जास्त जाते. उंची नियंत्रित करण्यासाठी आपल्याला वॉटर सोल्युबल खतं त्या पद्धतीने देणं गरजेचं आहे. फक्त लागवडीचा खर्च, मिळणारं उत्पादन या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागणार. सागर भोसले सर, सिटी कंपोस्ट वापरले तर चालेल का? सिटी कंपोस्ट वापरू शकता, फक्त दर्जा तपासून बघा. कारण सिटी कंपोस्ट मध्ये ज्या ठिकाणाहून ते कचरा जमा केलेला आहे त्या ठिकाणी कचरा जमा केल्यानंतर ती जर त्यामध्ये लीड या घातक धातूचं प्रमाण जर जास्त असेल तर आल्याचे कंद खराब होतात. म्हणून ते लीडचं प्रमाण तपासणं किंवा आपल्याला त्या कंपोस्टची खात्री असणं गरजेचं आहे. ओके. सिटी कंपोस्टच्या बाबतीत बोललो मी. जर रुरल कंपोस्ट जर वापरलं आपण आपल्या शेतातला काळी कचरा, ते कधीही फायदेशीर आहे. ओके. आर.के. जाधव प्रश्न विचारतायत, शेवग्यामध्ये आंतरपीक किफायतशीर आहे का? ठीक आहे, घेऊ शकता, काही अडचण नाही घ्यायला. ओके. एक प्रश्न होता एका शेतकऱ्याचा मागे, ते म्हणतात की माझ्याकडे शेणखत नाहीये, तर त्यांना काय करावं, असा त्यांचा प्रश्न होता. मी काय करू? त्यांनी मग बेसल डोस मध्ये काय त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे प्रकारचे मिक्स करून वापरायला काही हरकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ गांडूळ खत असेल, निंबोडी पेंट, करंज पेंट, या तिन्ही गोष्टीचा मिश्रण करून वापरणे. दुसरं कंपोस्ट जे आहे, सिटी कंपोस्ट किंवा अर्बन कंपोस्ट ही वापरणं. आणि शक्य असल्यास फेब्रुवारी महिन्यात हिरवळीचं खत पेरावं आणि 45 दिवसांनी जेव्हा फुलोरा येतो, फुलोरा आल्यानंतर गाळणं, ही प्रक्रिया आपण करू शकतो. डीके, तुम्हाला अनम्यूट केलेले, प्रश्न विचारा. डीके. हा, नमस्कार. हा, बोला. माझा मगाचा जो क्वेश्चन होता ते बीज प्रक्रिया केमिकल आणि त्यानंतर जैविक, बरोबर? हा, तर मला हा विचारायचं आहे की आपण ज्या वेळेस ऑन द फील्ड म्हणजे ऍक्च्युअल प्रॅक्टिकली आपण ज्यावेळेस लँड जमिनीवरती आपण ज्यावेळेस केमिकल देतो आणि त्यानंतर रिकमेंडेशन असं आहे की तुम्ही 7 दिवसानंतर किंवा 10 दिवसानंतर तुमचं केमिकल वापरल्यानंतर तुमची जैविक प्रक्रिया करायची. इथं आपलं रिकमेंडेशन असं आहे. मोस्ट ऑफ केसेसमध्ये हेच मी ऑब्झर्व करतो. याला रेफरन्स बुक पण भरपूर रेफरन्स मी लिटरेचर वाचलंय, तर मला सॅटिस्फाईड आन्सर अजून कुठलंही पीएचडी और डॉक्टरेट यांच्याकडून भेटलं नाही. मी होप करतोय की तुमच्याकडून भेटेल. हा विरोधाभास काय आहे त्याच्यावर डज यांनी रिसर्च झालेला आहे का? भूषण सर, हॅलो भूषण सर, आवाज येतोय? बिभीषण, हा बोला की, बोला. भूषण, आवाज येतोय का? त्यांचा आवाज मध्ये ब्रेक झाला. त्यांचा प्रश्न असा आहे की बेने प्रक्रिया करताना आपण जे फंजिसाइड, इन्सेक्टिसाइड आणि नंतर मग बायोलॉजिकलचे आपण ट्रीटमेंट देतो, मधला जो आपण टाइम पिरियड आहे अर्धा तासानंतरचा हे केल्यानंतर वगैरे, तर त्यामुळे किती परिणाम होतो की म्हणजे काही काउंट वगैरे बायोलॉजिकल त्याच्यामध्ये आपल्याला कमी होऊ शकतो का? किंवा बाकीच्या आपण इतर वेळी रिकमेंडेशन असतं की आपण केमिकल फर्टिलायझर किंवा केमिकल ट्रीटमेंट दिल्यानंतर 6 ते 7 दिवसानंतर बायोलॉजिकल आपण वापरायला सांगतो. प्रश्न योग्य आहे. तसं जर बघितलं ते योग्य आहे. रासायनिक आणि जैविक मध्ये अंतर राखणं गरजेचं आहे, पण सर्वांना ते शक्य होत नाही, म्हणून आपण टाइम पिरियड हा कमी केलेला आहे. आता टाइम पिरियड कमी करताना त्याच्या जीवाणूच्या काउंटवर परिणाम होऊ शकतो, पण एकदा जीवाणू त्या ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा त्या जमिनीवर इस्टॅब्लिश जर झाले तर त्याची काउंट लगेच 1 आठवड्यात वाढते, तो काही विषय येत नाही. दुसरं, त्यांनी त्यांचा व्हॉट्सअप नंबर शेअर केला तर कुठल्या बॅक्टेरियाची कुठल्या इन्सेक्टिसाइड कॉम्पॅटिबिलिटी आहे ते त्यांना मी व्हॉट्सअपवर शेअर करू शकतो. म्हणजे त्यांचं अजून त्यांच्या मनातले जे शंका आहे त्याच्यावर अजून उत्तर मिळू शकतं. आपण आहे ना डीके, आपल्यासाठी आहे ना सरांचा शेवटी आपण सर नंबर सांगतील ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि सरांशी संपर्क साधू शकता. सागर भोसले, तुम्हाला अनम्यूट केले, प्रश्न विचारा. नमस्कार सर, माझ्याकडे शेणखताची उपलब्ध नाही. बोला. हॅलो, हा बोला की. माझ्याकडे शेणखताची उपलब्ध नाहीये. तुमचं उत्तर मगाशी दिलेलं आहे सरांनी, शेणखताची उपलब्धता नसेल. बोला सर, मग आपल्याला कोणत्या कंपनीचं कंपोस्ट सर चांगलं राहील? मी कंपनीचं नाव घेऊ शकत नाही. दुसरं, तुम्ही जे दुसरा आहे की तुम्ही जे काही पेंटी वापरणार आहेत, थोडी पेंट, करंज पेंट, जी काही पेंट जमिनीत घालण्यासाठी वापरणार आहे ती सुद्धा काळजीपूर्वक निवडा. चमकदारी. भूषण सर, आवाज इंटरप्ट होतोय. आवाज नाही लागला सर व्यवस्थित. बोला. येऊ लागला आता.
तर तुमच्या विषयावर चर्चा झाली. एक मुद्दा सांगायचा राहिला की पेंडी जे वापरतो आपण, करंज पेंड, निंबोडी पेंड किंवा अन्य कुठली पेंड वापरताना ते आपण शक्यतो चटकणारी पेंड विकत घेतो. पण मी तुम्हाला या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगतो, ज्या पेंडीमध्ये तेलाचे अंश बिलकुल राहत नाही ती पेंड सगळ्यात उपयुक्त असते. जर त्या पेंडीमध्ये तेलाचं प्रमाण जास्त असेल तर त्यामध्ये जीवाणूची वाढ व्यवस्थित होत नाही. सर वापरणं योग्य का अयोग्य? मग वापरणं योग्य, फक्त तेलाचे अंश कमीत कमी किंवा नसलेलं फायदेशीर राहील. कारण वापरणं का फायदेशीर आहे, कारण त्यातून जे निमॅटोड असतील, उदाहरणार्थ निंबोडी पेंड घेऊया. निंबोडी पेंडमुळे हुमणीचे अंडे थोडेफार प्रमाणात नाश होतात. दुसरं त्याचे जे निमॅटोडचं प्रमाण सुद्धा कमी होतं. म्हणून पेंड वापरणं कधी फायदेशीर आहे. पेंड. चालेल, थँक्यू सर. ओके, पुढचा प्रश्न आहे. गजानन हेडू प्रश्न विचारतात की चांगले आले बियाणे बेने कसे ओळखावे आणि त्यांना संत्रा कलम मध्ये आंतरपीक घ्यायचंय तर ते घेऊ शकतात का? संत्रा पीक किती वर्षाचा आहे? आता हा युट्यूब वरून प्रश्न आला, कृपया तुम्ही त्यांना तुम्ही रिकमेंड करा सर की किती दिवसाचं पीक आहे. पण त्यापूर्वी कारण माझ्या बघण्यात जे संत्रा पिकाची लागवड किंवा संत्र्याचे बगीचे आहेत ते अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात जास्त आहे. त्या ठिकाणी काळ्या जमिनी जास्त मोठ्या प्रमाणात आहे. काळ्या जमिनीमध्ये आले लागवड करणे अयोग्य. ओके, त्यांचा दुसरा प्रश्न, जर जमीन जर चांगली असेल, म्हणजे मी पहिल्या स्लाइड मध्ये सांगितले की जमीन कशा प्रकारची तांबट प्रकाराची जर असेल, त्यातून पाण्याचा निचरा जर योग्य होत असेल आणि संत्र्याचे झाड असतील हे कमी वयाचे असतील तर त्या ठिकाणी आल्याची लागवड करू शकता. पण मला मातीचा प्रकार हा माहित असणं गरजेचं आहे, आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके, त्यांचा दुसरा प्रश्न होता की चांगले आले बियाणे कसे ओळखावे. हा, दुसरा प्रश्न. आता आपण चर्चा केली जो आपण जे बेने प्लॉट म्हणून त्या आलं विकत घेणार आहे तो डिसेंबर मध्ये लागवड केल्यानंतर डिसेंबर मध्ये त्याचे भांडे पडलेले नसायला पाहिजे. त्याचा त्या फील्डचा जो बेने प्लॉट निवडणार आहे तो 8.5 महिन्याचा असणं गरजेचं आहे. बेने काढल्यानंतर तो 2 महिने सुप्त असायला पाहिजे. त्यांना सुप्त अवस्थेतून बाहेर निघताना त्याला 2 ते 3 कोंब आलेले असणं गरजेचं आहे. त्याला इथल्या भाषेत वगैरे म्हणतात. आणि त्याचा वजन जो आहे तो रसरशीत असून 40 ग्रामचं मिनिमम असणं गरजेचं आहे. मी परत ते माझा आवाज ब्रेक झाल्यामुळे परत रिपीट करतोय की सुरुवातीच्या अवस्थेला जे आल्याला जो स्टंप निघतो, स्टंपला जो काही अन्नद्रव्य पुरवठा होतो तो आल्याच्या कंदमध्ये त्याच्यामध्ये जे काही रिझर्व्ह फूड असते, साठवलेलं अन्न त्यातून उपलब्ध होत असतात. ते मुळे लगेच कार्यक्षम होत नाही अन्नद्रव्याची. बोला सर, बोला, आवाज येतोय. हॅलो हॅलो, आवाज गेला सर. भूषण सर आवाज गेला. हॅलो हॅलो, भूषण सर आवाज गेलाय त्यांचा. भूषण सर आवाज गेलाय. तत्पूर्वी आर.के. जाधव सरांचा एक प्रश्न आहे, मान तालुक्यात लागवड करावी का? तर त्याबद्दल पण मान तालुक्यात लागवड करण्यास हरकत नाही, पण त्या जमिनी जसं पहिल्या भूषण सरांनी आत्ताही सांगत होते, जमिनीचा निचरा चांगला असणं सर्वात गरजेचं आहे याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, जमिनी जोपर्यंत तापमान 35 डिग्रीच्या खाली येत नाही तोपर्यंत आल्याची लागवड करू नये. मान तालुक्यामध्ये उशिरा पाऊस सुरू होतो, त्यामुळे लागवड सुद्धा आपल्याला 35 डिग्री टेम्परेचर आल्यानंतर त्याच्यानंतरच आपल्याला लागवड करावी लागेल. त्यांचा प्रश्न काय, मान तालुक्यामध्ये लागवड करावी का असं आहे का? लागवड करावी का आणि कधी करावी? हा, तुम्ही जे दिलेले उत्तर आहे ते बरोबर आहे. त्यानंतर असा विषय आहे, ज्या ठिकाणी रिमझिम पाऊस हॅलो भूषण सर, आवाज गेला. आवाज ब्रेक होतोय. भूषण सर येतो का आवाज आता? आता येतो, बोला. ज्या ठिकाणी रिमझिम पाऊस नाही भूषण सर, आवाज येत नाही तुमचा, पूर्णपणे ड्रॉप आहे. हॅलो हॅलो, आता येतो का आवाज? हा बोला. ज्या ठिकाणी, म्हणजे उदाहरण देतो, सातारा तालुक्यात ज्या ठिकाणी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर
या महिन्यात रिमझिम पाऊस सतत सुरू असतो, त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या फुटवे जास्त प्रमाणात येतात. तर तुलनेने जर विचार केला, मान तालुक्यामध्ये उत्पादन साताऱ्याच्या तुलनेने कमी येऊ शकते. ओके, बऱ्यापैकी प्रश्न झालेले आहेत. तर आपण आता समारोपाकडे जातोय. मी भूषण सरांचा बोला बोला. हा बाबर सर बोला बोला. सर मी मनोज जाधव कोडलीतील शेतकरी बोलतोय. बोला. मला एक असा प्रश्न आहे की आपण आता काळवटीमध्ये लागवड शक्यतो करू नये असं सरांचं मत येत आहे, पण आता आपल्याकडे काळवट क्षेत्र आहे, तर त्या काळवट क्षेत्राला आपण चारी साईडनी चर मारून वगैरे जर आपण त्यामध्ये लागवड केली तर ते योग्य ठरू शकते का? आणि बियाणं जे आहे, मगाशी सरांनी सांगितलं ते कोंब नाही का, पहिल्यांदा कोंब ज्यावेळेस येतो बियाणे आपण निवड करताना, तर ते त्या कंदातलं खाद्य वापरलं जातं. तिथून पुढं अनम्यूट झाला आवाज त्यांचा, मग ते जरा पुन्हा एकदा सांगावं. पहिला प्रश्न होता जमिनीच्या बाबतीत. काळी जमीन टाळायला पाहिजे, कारण त्यामध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित पाणी धरून ठेवलं त्या रस्त्यामुळे त्रास. त्याला चर वगैरे काढला तर आपल्याला चर काढून पाण्याचा निचरा करावा लागेल आणि करावे लागेल. आणि जमिनीमध्ये आवाज सर आवाज गेला सर, आवाज गेला. मी म्हणतोय कृपया आवाज जातोय सरांचं कनेक्शन खूप वीक आहे. तर मला वाटतंय सरांचा मी नंबर शेअर करतोय, तुम्ही सरांशी फोन करून चर्चा करू शकता. येतो का आवाज आता? बघा बोला. हा बोला. आता येतो. हा, तर जमिनीची सच्छिद्रता कायम राहण्यासाठी आपल्याला चर मारण्यासोबतच भूसुधारक वापरावं लागेल. काळ्या जमिनीमध्ये चुनखड नसल तर त्या जमिनीमध्ये जिप्सम सारखे भूसुधारक वापरून आपल्याला सच्छिद्रता वाढवावं लागेल. या ठिकाणी शेणखताचं प्रमाण सुद्धा मुबलक प्रमाणात वापरलं तर ही या जमिनीमध्ये सुद्धा आल्याची लागवड आपण करू शकतो. पण अशा जमिनी टाळणं ही खर्चाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. ओके. हा, आता या उदाहरण तुम्हाला सांगतो. या वर्षी काही ठिकाणी काळ्या जमिनीमध्ये लागवड झाली, यशस्वी सुद्धा झाली, पण ती व्हर्जिन सॉइल होते, म्हणजे पहिल्यांदाच त्या ठिकाणी आलं लागवड करण्यासाठी वापरली गेली, त्यामुळे तिथं कंदकुजचा प्रादुर्भाव फार अत्यंत कमी झालेला. बर. आणि सर अजून एक विचारायचं असं आहे की आपण साधारणतः जैविक पद्धतीने म्हणा किंवा नाही का नैसर्गिक पद्धतीने जर आल्याची लागवड करायची म्हटलं किंवा शेवटपर्यंत आलं लागू नये किंवा त्याचं उत्पन्न चांगल्यापैकी यावं, रासायनिक खर्च जर आपण म्हटलं तर 3 लाख 4 लाख सुद्धा येतो एका एकराला. तर तसं ते सगळा खर्च वाचवून आपल्याला नैसर्गिक पद्धतीने जे काय करता येईल, तर असं आपल्याला साधारणतः किती खर्चामध्ये किती उत्पन्न ची आपण बराबरी करू शकतो, किंवा तसं करणं योग्य ठरू शकतं का की रासायनिक न वापरणं वगैरे? मी नैसर्गिक नाही म्हणत, सेंद्रिय पद्धतीने ऑर्गॅनिक पद्धतीने आपण आलं करू शकतो. आणि बरेचशा पूर्वोत्तर राज्यामध्ये, नॉर्थ ईस्ट राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यात सुद्धा अशोक चिमटे जे शेतकरी आहेत किनईचे ते सुद्धा सेंद्रिय पद्धतीने आल्याचं चांगलं उत्पादन घेतात. आणि ह्या जे सेंद्रिय उत्पादन आहे त्याची हमखास बाजारपेठ मिळत असेल, 2 पैसे जास्त देऊन गिराईक आपल्याला भेटत असेल तर सेंद्रिय करणं कधी फायदेशीर आहे. त्यामध्ये लागवडीचा खर्च जो आहे तो कमीच होतो आणि उत्पादन सुद्धा कमी येतो, सुरुवातीला कमी येतो. पण जसं जसं जमिनीतला सेंद्रिय कर्ब हा वाढत जातो, एक पर्यंत येतो, त्यावेळी आपला जो उत्पादन आहे तो त्या तुलनेपर्यंत येऊ शकतो आपण, त्याच्या पोटेन्शियल पर्यंत. बर, चालेल. तर या विषयावर सुद्धा आपण चर्चा करणार आहे सविस्तर. आवाज गेला सर. रेडमी नोट 9 आपला प्रश्न आहे काय? हॅलो, मला वाटतं लेफ्ट झाले. ह्या पुढचा भाग आहे ना आपण हाच विषय कंटिन्यू करणार आहे पुढल्या बुधवारी. तर कृपया तुम्ही पुढल्या बुधवारी या वेळेत उपस्थित राहू शकता.
पुढील आले लागवडी संदर्भात पुढील सगळ्या शंकेचं तुमचं निरसन केलं जाईल. सरांचा नंबर मला वाटतं सरांनी चॅटबॉक्स मध्ये बी टाकलेला आहे की तुम्ही तिकडून तो नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा मीही इकडे सांगतोय सरांचा नंबर. सरांचं नाव आहे प्राध्यापक भूषण यादगिरीवार, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव. त्यांचा नंबर 9970 070 932. पुन्हा सांगतो मी नंबर 9970 932. सरांशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि शंका समाधान करून घेऊ शकता. आपण ह्या पुढचा जो सेशन आहे हा सुद्धा कंटिन्यू करणार आहेत. आणि विशेष म्हणजे काही कमेंट्स आलेले आहेत युट्यूबमध्ये की ते म्हणतात की आम्हाला आवाज व्यवस्थित आला नाहीये, तर आपण हे सेशन आहे ना पुन्हा आपण जस्ट ओव्हरलुक करू आणि नंतर पुढचा विषय पुढच्या सेशन मध्ये घेऊया, जेणेकरून ते त्यांच्या लक्षात येईल किंवा ती त्यांना थोडीशी लिंक लागेल. मी पुढील कार्यक्रमाची सूत्र संग्राम सरांकडे देतोय. धन्यवाद. संग्राम सर कंटिन्यू. हो, धन्यवाद विपिन सर. मित्रांनो, आजचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे ब्रॉडबँड आपल्याला योग्यरित्या उपलब्ध होऊ शकला नाही. पुढच्या बुधवारी ही अडचण येणार नाही. भूषण सरांचं मार्गदर्शन आपण पुढच्या वेळी पुन्हा ज्यावेळी आपण कंटिन्यू करू, तसं आता जसं सांगितलं आपण एकदा आजच्या कार्यक्रमाचं परत एकदा आपण थोडंसं समराईज करू आणि मग पुढच्या वेळी करून देऊ. आज आपण सर्वांनी मोठ्या संख्येने आज इथं सहभागी झालात आणि आलं हे पीक आपल्या दृष्टीने सुरुवातीलाही म्हटलं होतं एक महत्वाचं नगदी पीक आहे सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने आणि इतर जिल्ह्यात देखील आता याचं प्रमाण वाढतंय. तर आणि बाजारातील मागणी किंवा अगदी आपण एक्सपोर्टच्या ह्याच्यामध्ये जरी बघितलं तरी देखील आलं पिकाला खूप चांगली मागणी आता आहे. तर या दृष्टीने आपल्याला चांगल्या रीतीने उत्पादन कसं घ्यायचं या दृष्टीने आज आपण याविषयी चर्चा केली. अजूनही आपले अनेक शंका यामध्ये असतील किंवा अजून आपल्याला बऱ्याच महत्वाच्या बाबी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. तर पुढच्या बुधवारी आपण निश्चितपणे या सगळ्या गोष्टी कव्हर करणारच आहोत. आज आपण सर्व शेतकरी, इतर काही जिल्ह्यातील म्हणजे काही कृषी विभागाचे काही सहकारी, तसेच काही कृषी विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ देखील आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्या सर्वांचं शेकरू टीव्ही आणि कृषी विज्ञान केंद्र बोरगाव सातारा यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम आपण इथंच संपला असं जाहीर करतो. पुढच्या बुधवारी आपण पुन्हा हा विषय घेऊन